शिलाहार राजवंशातील राजा भोज दुसरा याने 12व्या शतकात विजयदुर्ग या अभेद्य किल्ल्याची निर्मिती केली. गिरिये गावाजवळ हा किल्ला असल्याने त्यास गेरिया म्हणत. 40 किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठा आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत. शिलाहारांच्या ताब्यातील हा किल्ला 1218 मध्ये देवगिरीच्या यादवांनी जिंकला. पुढे इसवी सन 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने कोकण प्रांत ताब्यात घेऊन किल्ल्यावर वर्चस्व मिळवले. इसवी सन 1431 मध्ये तो बहमनी सुलतान अलाउद्दीन अहमद शाह याने जिंकला. बहमनी साम्राज्याची शकले झाल्यानंतर तो आदिलशाहीत आला. सुमारे 129 वर्षे तो विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केल्यानंतर 1653 साली आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेत त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मिती अगोदर महाराजांच्या आरमाराचा तळ या किल्ल्याजवळ होता. छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात कान्होजी आंग्रेंनी विजयदुर्ग येथे आपले प्रमुख ठाणे उभारून सरकेल हा किताब मिळवला. इंग्रज व पोर्तुगीजांना या किल्ल्यावर केलेल्या आक्रमणात हार पत्करावी लागली. पेशवे व इंग्रज यांनी संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात तुळाजी आंग्रेंचा पराभव होऊन किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी किल्ल्यातील अमाप संपत्ती लुटली. पुढे इंग्रजांशी झालेल्या तहात पेशव्यांनी किल्ल्याचा ताब्यात घेतला. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी जिंकला.